उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण नेहमी फणसाची कुरी मिळाली की त्याचे भाजी करतो, नंतर रस्सा करतो. मागे तुम्हाला मी कटवडासुद्धा करून दाखवलेला आहे. आज आपण फणसाची कापं करणार आहोत. अगदी कोवळा फणस आहे, त्याची कापं करणार आहोत. तर आता आधी प्रथम काय करूया, आपण हा फणस चांगला सोलून घेऊया. आता ह्याने सालं निघतायत काय बघते, नाहीतर मग आपण विळीवर काढूया. हे बघा, हे बघा, याची चांगली सालं येत आहेत व्यवस्थित. नाही आली तर थोडी विळीनं काढायची. चिरायचा म्हटला की असं विळीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं असतं, चीट लागत नाही. हाताला तेल लावून घ्यायचं, विळीला तेल लावून घ्यायचं. आणि आता आपण फणस कापूया. किती सुंदर फणस आहे. याची पावसुद्धा शिजते, इतका तो कोवळा फणस आहे. आता आपण त्याची कापं करून घेऊया. असे आपण सगळी छानपैकी कापं करून पाण्यात टाकून घेऊया. मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. ते आपण सगळीकडून सारखी अशी कापं काढून घेतली आहेत. आपण ही पाण्यात ठेवली आहेत, काळा पडतो फणस म्हणून पाण्यात ठेवले आहेत. आता मी त्याला एक शिटी काढून थोडंसं वाफवून घेणार आहे आणि अगदी किंचित मीठ टाकणार आहे. बाकी मसाला नंतर लावायचा आहे सगळा, पण अगदी आतपर्यंत शिरायला म्हणून मी थोडंसं मीठ, म्हणजे आतपर्यंत जाईल ते आणि चांगलं लागेल, चवीला चांगलं लागेल. आता मी एक शिटी काढून घेणार आहे. थोडीसं वाफवून घ्यायचं, ते एक शिटी काढते की प्रश्न मिटला. आता छान अशी सुंदर शिजलेली आहेत. आपल्याला अति पण शिजवून घ्यायची नाही, पण अगदी कच्चं पण नको, कारण ते व्यवस्थित शिजलं पाहिजे. म्हणून आपण हे थोडंसं वाफवून घेतलं आहे. आता आपण ही कापं मी एका चाळणीत ओतून घेते. ही कापं आपली छानपैकी वाफवून घेतलेली आहेत. अगदी थोडं वाफवून घेतलेलं आहे, जास्त नाही, पण थोडंसं वाफवून घेतलं आहे. आता त्याच्यावर आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत. कापाला वरून लावण्यासाठी ही छोटी वाटी रवा घेतला आहे, चमचाभर तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता यामध्ये पण आपण मसाले टाकून घेऊया आणि कापांना पण मसाला लावूया थोडा थोडा. आता हे मी कापावर थोडं मीठ घातलं आहे. सगळं चोळून ठेवणार आहे, म्हणजे मग छान आपली कापं व्यवस्थित होतील. याच्यात मीठ घातलं थोडं. लाल तिखट, हे तिखट जरी तुम्हाला लाल दिसलं तरी ते तिखटपणाला फार कमी आहे. इकडेही थोडं घातलं. हळद, थोडासा हिंग, म्हणजे पचनाला चांगली मदत होते. जिऱ्याची पावडर, चाट मसाल्यानं एकदम आपलं हे काप चटपटीत असे होतील. वरचं कवरही चटपटीत लागेल आणि आतूनही चटपटीत लागेल. असं आता हे आपला दोन्ही याचा मसाला तयार झालेला आहे. तर याला आपण असं हे चोळून घेणार आहोत. कापं चोळून घेऊया, म्हणजे त्याला मसाला व्यवस्थित लागून राहील. छान शिजला आहे बघा फणस, एकदम सुंदर फणस आहे. लावून ठेवलं की आपल्याला मग त्याला मसाला व्यवस्थित लागला जातो आणि कापं चवीची होतात. तर हे आपण असं ठेवून देऊया 10 मिनटं. तोपर्यंत आपण हाही मसाला तयार करून ठेवते. एक 10 मिनटं त्याला मसाला लावून ठेवला आहे. 10 मिनटांनी आपण कापं या रव्यात घोळवायची. हा आपण बारीक रवा आणि तांदूळ पीठ घेतलेलं आहे, याच्यात घोळवायची आणि शालो फ्राय करायची. एकदम सुंदर प्रकारे. आत्ता सगळीकडे कोवळे फणस अजूनही मिळत आहेत, सगळ्यांनी नक्की करून बघा. या कापांना सुंदरपैकी असा मसाला मॅरिनेट झालेला आहे.
आपण ही कापं छान अशी या रव्याच्या मिश्रणात, मी तुम्हाला दाखवलं आहे काय काय घातलं आहे ते, अशी चांगली घोळवून घेऊया. अशी छानपैकी घोळवून घ्यायची आणि शॅलो फ्राय करायचे आहेत आपल्याला. शेत आपण तुम्हाला ती लावून दाखवते तव्याला. बारीक रवा घेतला की तो व्यवस्थित चिकटतो आणि मसाला लागलेला आहे त्याच्यामुळे त्याला छान ते सगळं चिकटतं आहे व्यवस्थित. छानपैकी तवा तापवून घेतलेला आहे, त्याच्यावर तेल थोडंसं लावलेलं आहे, त्याला तेल फार लागत नाही. आपण हे सगळं शॅलो फ्राय करणार आहोत. तर आपण हे जी घोळवून ठेवलेली कापं आहेत ही तव्यावर लावणार आहोत. एकदम मस्त प्रकारे. गॅस ठेवायचा नाही, मंद गॅसवर, म्हणजे ती व्यवस्थित आतपर्यंत शिजतील. शिजवलेली आहे तरी पण ते व्यवस्थित शिजलं पाहिजे, आतपर्यंत मसाला गेला पाहिजे. मंद शिजवलं की छानपैकी तव्यावर लावून घ्यायची. हे कापं लावून घेतलेत, त्याच्या बाजूनं पण तेल सोडून ठेवणार आहे थोडं. छान अशी एकदम खरपूस अशी करून काढायची आहेत आपल्याला. ती उलटी पालटी करून व्यवस्थित भाजून घ्यायची. आपण वर झाकण ठेवणार आहोत. आहा, किती सुंदर दिसत आहे बघा. छानपैकी परतूया एकदम मस्त प्रकारे की नाही बघा. रोज रोज आपल्याला भाजी खाऊन कंटाळा येतो, मग असं जरा वेगळं काहीतरी केलं, येणारा पाहुणाही खुश, घरातलेही खुश. आहा, सुंदर. तर वरून थोडंसं तेल लावायचं, फार तेलाची जरूर नाही आहे याला. बघितलं तुम्ही किती सुंदर होतंय ते. नक्की सगळ्यांनी करून बघा. कापही बघा सुंदर खाण्यासाठी तयार आहेत. आता आपण ही काढून सर्व करूया. असे आपले सुंदरपैकी फणसाचे खमंग काप खाण्यासाठी तयार आहेत. आता हे मी कसे केले, कोवळा फणस कसा चिरून घेतला, कसा सोलून घेतला, हे तुम्ही सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. यापूर्वी तुम्हाला केळ्याची कापं, बटाट्याची कापं, मुळ्याची कापं, बरेच प्रकार दाखवलेले आहेत. ते सुद्धा माझे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. समोर असलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळू शकतील. धन्यवाद. रेकी करून बघा.